मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 12वी मराठी विभाग दुसरा, जो की आहे पद्य. या विभागामधले प्रश्न कसे सोडवायचे, रसग्रहण कसं लिहायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि 16पैकी 16 गुण कसे मिळवायचे हेही तुम्हाला कळेल. माझ्याकडे काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं पण आहेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडियल आन्सर कसं असतं याच्याबद्दल पण माहिती मिळेल. सो कृती दुसरी अ. याच्या आधी ऑलरेडी विभाग 1 वरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर याची पूर्ण एक प्लेलिस्ट बनवणार आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो कृती दुसरी अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर तुम्हाला तुमच्याच पुस्तकामधली एक कविता इथे पाहायला मिळते आणि त्या कवितेवरती 8 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न कसा असतो की तुम्हाला कवितेमधून शोधून लिहायचं आहे. 1 किंवा 2 शब्दांची उत्तरं वगैरे असतात किंवा कधी आकृती पूर्ण करा यांसारखे प्रश्न तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जाणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न असा असतो की तुम्हाला काही कवितेच्या ओळी दिलेल्या असतात, त्यांचा अर्थ शोधून लिहा किंवा काही अर्थ दिला असतो, त्यांच्या ओळी त्याच्याशी रिलेटेड ज्या ओळी आहेत त्या शोधून लिहा. असे प्रश्न तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये विचारले जातात. आणि त्याच्यानंतर असते कविता आणि मग असतो तिसरा प्रश्न. ॲज यू ऑल नो की तिसरा प्रश्न हा नेहमी पर्सनल रिस्पॉन्स किंवा अभिव्यक्तीवरती विचारला जातो. सिमिलरली कवितेमध्ये पण हा प्रश्न जो आहे तर तो पर्सनल रिस्पॉन्सवरतीच विचारला जाणार आहे. आता पर्सनल रिस्पॉन्स हे 4 गुणांसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचं उत्तर साधारणतः मिनिमम 8 ओळींच्या वरती लिहायचं आहे किंवा 8 ओळींपेक्षा जास्त लिहायचं आहे, तरच तुम्हाला थोडेफार मार्क्स मिळतील. थोडेफार म्हणजे किती? जर तुम्ही अगदीच लहान एक 4 ओळींचं वगैरे उत्तर लिहिलं तर तुम्हाला 1 ते 2च मार्क्स मिळतील. पण तुम्ही थोडा मोठा आन्सर लिहिलं 8 ओळींपेक्षा जास्त तर मात्र तुम्हाला 3 ते 4 मार्कांच्या आसपास मार्क्स मिळतात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण आधी कविता तुम्ही रीड करू शकता. इफ यू वॉन्ट व्हिडिओ पॉज करा आणि कविता रीड करा किंवा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून रीड करू शकता. आता याच्यावरती पहिला प्रश्न विचारलेला आहे की कवितेच्या आधारे कृती करा. पहिली कृती आहे कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे. 2 कामे तुम्हाला लिहायची आहेत. प्रत्येक कामाला 1 गुण आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर माझ्याकडे उत्तरं आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की उत्तरं कशी लिहायची. आता बघा काय काय कामं आहेत. सरी वाफ्यात कांदे लावणे, झेंडूची फुले तोडणे, घरादाराला तोरण बांधणे आणि उसाचे बेजे मातीत दाबणे. आता तुम्हाला या ठिकाणी 2 कामं लिहायची आहेत. सो कोणतीही 2 कामं तुम्ही जी आहेत तर तिथे लिहू शकता 2 मार्कांसाठी. ठीक आहे. तर अशी तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न 2 अ पूर्ण लिहायचं आहे. प्रश्न 2 अ त्यामधलं पहिल्यातलं य, त्यामधलं पहिल्यातलं र. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे क्रमांक आहेत तर ते पण द्यायचे आहेत, कारण एक्झामिनरला कळलं पाहिजे की तुम्ही कोणता क्वेश्चन सॉल्व करताय. यासाठी तुम्ही लाईन्स ड्रॉ करू शकता समासाच्या बाहेर आणि आतमध्ये, जेणेकरून 3 कॉलम्स बनतील आणि तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रश्न, उपप्रश्न वगैरे असे नंबर्स लिहू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आहे यातीलच दुसरं आहे की खालील अर्थाच्या ओळी कवितेमधून शोधून लिहा 2 गुणांसाठी. सो आता या ठिकाणी तुम्हाला अर्थ दिला आहे. कधी कवितेच्या ओळी देतात आणि अर्थ तुम्हाला लिहायला सांगतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सेकंड याच्यामध्ये येऊ शकतात. आता तुम्हाला कविता अर्थात वाचावी लागेल आणि त्याच्या आधारेच तुम्ही सांगू शकता की कोणत्या ओळी काय अर्थ दाखवतात. तर पहिली ओळ अशी आहे किंवा पहिला अर्थ असा आहे की गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. तर याच्यासाठी ओळ आहे काळ्या आईला हिक गोंदते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. आता याच्यासाठी कवितेमध्ये आलेली ओळ आहे नाही कांदा ग जीव लावते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अभिव्यक्ती. आता अभिव्यक्तीसाठी काय प्रश्न आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा. आता हे तुमच्यावरती आहे. पर्सनल रिस्पॉन्स आहे. तुम्ही याचं उत्तर कसंही लिहू शकता. फक्त विषयाला अनुसरून असलं पाहिजे. उत्तर साधारणतः 8 लाईन्सपेक्षा मोठं असलं पाहिजे. आता इथे एक नमुना उत्तर आहे माझ्याकडे. तुम्ही याच्याप्रमाणे स्वतःचं उत्तर फ्रेम करू शकता की शेतकरी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात आणि कष्टकरी शेतकरी स्त्री घरातील सर्व कामे आटोपून शेतातही तिचा जीव ओतते. आपल्या लहानग्या मुलाला म्हणजेच झोपवत भाजी भाकरी करत असतात आणि लगबगीने घरातील सर्व कामे आवरून लहानग्याला कमरेवर घेऊन झपाझप शेतात निघतात. दिवसभर न थकता आपल्या लेकराप्रमाणे ती काळी आई सेवा करते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण उत्तर पाहायला मिळते. हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही इन केस जर तुमच्या घरामध्ये कोणी शेतकरी महिला असेल तर तुम्ही तिच्याबद्दल म्हणजे तिचं थोडंफार ऐकून पण तुम्ही याच्यामध्ये काही एक्सपिरियन्सेस वगैरे लिहू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर लिहायचं आहे. हे एक आयडियल क्वेश्चन आहे. असंच तुमचा आन्सर असला पाहिजे असं काही नाही आहे. आयडियल आन्सर आहे. तुमचं आन्सर वेगळं पण असू शकतं किंवा अजून थोडंसं इनोव्हेटिव्ह पण असू शकतं. ठीक आहे. आणि ते असलं पण पाहिजे.
आणि याच्यामध्ये मार्क्स कुठे कापले जातात, तर एकतर हे पर्सनल रिस्पॉन्स असल्यामुळे तुम्ही काहीही मतं व्यक्त करू शकता त्या विषयाला अनुसरून. पण तुमचं जर काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असेल, कुठे शुद्ध लेखनामध्ये काही चुका असतील, तरच तुमचे मार्क्स याच्यामध्ये जाऊ शकतात. अदरवाईज कोणीही तुम्ही असं का लिहिलं किंवा असं कसं ओपिनियन मांडलं त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. फक्त तुमचे ग्रामरमध्ये मार्क्स जाऊ शकतात किंवा चुकून काही वेलांटी कानामात्रा वगैरे चुकलं असेल तर त्याच्यामध्ये पण मार्क्स जाऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा झाला प्रश्न दुसरा अ. आता नेक्स्ट प्रश्न जो असतो प्रश्न दुसरा आ, तो नेहमी असतो की खालील ओळींचा अर्थ लिहा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. अर्थ लिहिताना अर्थातच तुम्ही तो मराठीमधून लिहिणार आहात. ओळी अशा आहेत की या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. आता मला एक सांगा की या ज्या काही कविता आहेत, एकतर पहिली प्रश्न दुसरा अ मधली आणि प्रश्न दुसरा आ मधली या सेम असतील का? नाही, या कविता कम्प्लिटली डिफरंट असणार आहेत. ठीक आहे. सो आता या ओळींचा आपण अर्थ बघूया. इथे तुम्हाला अर्थ पण पाहायला मिळेल. सगळे आन्सर्स आहेत माझ्याकडे. येस, काम क्रोध रूपी विंचू चावला तर त्याचा दाह शमवण्यासाठी संत एकनाथ महाराज उपाय सांगतात. मग तो काय उपाय आहे ते रीड करा आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्टेटमेंट किंवा तुमचं आन्सर फ्रेम करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत. इतर तुम्ही काव्य सौंदर्य करा किंवा तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही काय करू शकता, ॲप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही करू शकता. सो इथे रसग्रहण करा किंवा काव्य सौंदर्य करा. काव्य सौंदर्याचा आणि रसग्रहणचा दोघांचा पण फॉर्मॅट आहे, तो आधी मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो फॉर्मॅट आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला आधी काव्य सौंदर्य लिहिताना कवितेचं नाव लिहायचं आहे. आता इथे कुठे कवितेचं नाव नाही दिलं, तुम्हाला मात्र सगळ्या कवितांची नावं माहिती पाहिजेत, सगळ्या कवितेतील कवींची नावं माहिती पाहिजेत, जर तुम्हाला रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य करायचं असेल तर. ठीक आहे. आता काव्य सौंदर्यामध्ये 3 भाग असतात, एकतर काव्य सौंदर्य, मग भावसौंदर्य आणि मग आशय सौंदर्य. ठीक आहे. सो या तिन्ही भागांबद्दल तुम्हाला लिहायचं असतं. सो काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भावसौंदर्य. सो काव्य सौंदर्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, तर बेसिकली काव्य सौंदर्यामध्ये आपण ती कविता म्हणून कशी चांगली आहे, म्हणजे एखादी कविता ॲज अ कविता म्हणून कशी चांगली आहे याच्याबद्दल आपण माहिती देत असतो. कशामध्ये? काव्य सौंदर्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला आता रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करताना तुम्हाला आशय सौंदर्य लिहायचं आहे. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे तीनही मुद्दे लिहायचे आहेत. ठीक आहे. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ती कविता ती कविता ॲज अ कविता म्हणून कशी चांगली आहे, त्याच्यामध्ये काय काय सांगितले वगैरे एवढंच लिहायचं आहे. पण जेव्हा आपण रसग्रहण करणार आहोत, कुठे गेल्या कवितेच्या ओळी, जेव्हा आपण रसग्रहण करणार आहोत काही ओळींचं, तेव्हा रसग्रहण करत असताना त्या ओळींचं काव्य सौंदर्य, त्या ओळीचं काव्य सौंदर्य, त्या ओळींचं आशय सौंदर्य आणि त्या ओळींची भाषिक वैशिष्ट्य हे सगळं तुम्हाला लिहायचं असतं. आता आशय सौंदर्यामध्ये काय आहे की कवितेची समरी थोडक्यात मांडायची आहे, म्हणजे कवितेमध्ये जे काही सांगितले ते थोडक्यात मांडणं याला आपण आशय सौंदर्य म्हणतो. नेक्स्ट आहे काव्य सौंदर्यामध्ये त्या कवितेच्या ओळींमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं आपण मिनिंग सांगतो. आणि नेक्स्ट आहे भाषिक वैशिष्ट्यामध्ये, ही कविता जेव्हा लिहिलेली आहे तर त्याच्यामध्ये काही अलंकारिक भाषाचा प्रयोग झाला आहे का, किंवा काही एखादं पर्टिक्युलर वृत्त खूप जास्त वेळा विचारलं गेलं आहे का, तर किंवा जी भाषा वापरलेली आहे ती तुम्हाला समजणारी आहे का, त्याची मांडणी कशी आहे, याच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही भाषिक वैशिष्ट्यामध्ये सांगू शकता. सो अगेन पुन्हा एकदा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला काव्य सौंदर्यच लिहायचं आहे. सो त्या केसमध्ये फक्त काव्य सौंदर्य लिहायचं. ही कविता म्हणजे या कवितेमध्ये नेमकं त्या ज्या ओळींचा अर्थ काय आहे ते लिहायचं, जर तुम्हाला फक्त काव्य सौंदर्य विचारलं असेल तर. पण जर पूर्ण रसग्रहण करा असा प्रश्न असेल तर मग त्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्या कवितेचं नाव वगैरे घेऊन सगळं आशय सौंदर्य लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही लिहिणार आहात काव्य सौंदर्य, ज्याच्यामध्ये त्या ओळींचा अर्थ असेल. आणि नेक्स्ट असणार आहे भाषिक वैशिष्ट्य, ज्याच्यामध्ये मग तुम्हाला ही भाषा समजली की नाही या सगळ्याची माहिती जी आहे ती कळणार आहे. सो आता या ठिकाणी विभाग दुसरा पद्यमध्ये तुमच्याकडे फक्त 3च प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला अगेन पूर्ण जे कविता आहे ते रीड करून त्याच्यावरची प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या कवितेच्या ओळींवरती तुम्हाला हे काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कुठली पण एक कविता चूज करायची आहे 2 पैकी आणि त्यातल्या एका कवितेचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे तिन्ही पण पॉईंट्स आले पाहिजेत. जर नाही आले तर तुमचे मार्क्स त्याच्यामधून जाऊ शकतात. ठीक आहे. सो सो अशा पद्धतीने आपण पद्य हा विभाग कंप्लीट केला आहे. तर ॲज यू ऑल नो की पद्य हा जो विभाग आहे किंवा गद्य हा जो विभाग आहे हे सगळ्यात जास्त वेटेज असणारे विभाग आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या कवितेला जे आहे तर ते आहेत 8 गुण. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं खालील ओळींचा अर्थ लिहा, याला एकूण आहेत
4 गुण आणि खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा जे की रसग्रहणासाठी आहे किंवा काव्यसौंदर्यासाठी आहे. याला आहेत 4 गुण. तर अशा पद्धतीने एकूण 4, 4, 8, 4, 12 येस 4, 4, 8 आणि 4, 12 तर एकूण 12 गुणांचा हा विभाग आहे. ठीक आहे. अजून कुठले 4 राहिले? 8 आणि 4 आणि 4 येस 8 आणि 4 आणि 4 सॉरी 8 आणि 4 आणि 4 म्हणजे एकूण 12 गुणांचा हा विभाग आहे. त्याची तयारी आता आपण केलेली आहे. आय होप की तुम्हाला थोडक्यात कळलं असेल की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि येस आपला हा विभाग जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तिसरा विभाग आणि तिसरा विभाग आहे ते म्हणजे साहित्य प्रकार कथा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. याच्या आधीचा व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.